मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी. देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी मेजवानी मेजवानी. व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी मेजवानी मेजवानी. खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत राही मेन्शन सेक्टर 4 नवीन पनवेल इथे आणि आपल्यासोबत जी मैत्रीण आहे तिची प्रथम आपण ओळख करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. धन्यवाद. बरं, तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून. मी हिमालिनी कुलकर्णी. काय करता आपण? मी तशी हाऊसवाईफ आहे, पण आधी बरंच काही केलं आहे, फॅशन डिझायनिंग वगैरे, आणि नोकरी पण करायचे. आता हा माझा कुकिंग म्हणजे हॉबी आहे माझी. अच्छा. म्हणून वेगळे वेगळे हे बेकिंग जास्त करून माझी आवडता विषय आहे. अच्छा. म्हणजे आज आम्हाला काहीतरी बेकिंगचं हो बघायला मिळणार आहे, पण तसं दिसतंय. काय करणार आहात आज? आता सुरुवातीला आपण बेसिक स्पॉन्ज केक करूया. अच्छा, केक करणार. केक. अच्छा. पायनॅपल फ्लेवरचा बेसिक स्पॉन्ज केक करूया आता सुरू. अच्छा, म्हणजे आपण केक बघणार आहोत. बरं, मग साहित्य काय काय घेतलंय सांगताय? हां, मैदा, पिठी साखर आहे, मिल्क पावडर, दूध, खायचा सोडा, बेकिंग पावडर, बटर आणि इसेन्स. बरं, केक करताना हे सगळं साहित्य अगदी मोजून मापून घ्यावं लागतं ना, कारण इथे वजन काटा पण दिसतो. हो, हे सगळं मोजून घेतलेलं आहे. मैदा 100 ग्राम असं मोजून घेतलंय. त्याच्यानंतर पिठी साखर 50 ग्राम, बेकिंग पावडर हे मिल्क पावडर 40 ग्राम असं सगळं हे मोजलेलं आहे. बटर पण 50 ग्राम आणि हे मेजरिंग स्पून्स आहेत. अच्छा. हे बेकिंग पावडर आणि सोडा ह्याच्या प्रमाणासाठी हे मेजरिंग स्पून्स आहे. बरं, मला पुन्हा एकदा सांगता का की किती घेतलंय? हे मैदा किती आहे? मैदा 100 ग्राम घेतला. अच्छा. आणि पिठी साखर 50 ग्राम आणि मिल्क पावडर 40 ग्राम. 40 ग्रॅम. म्हणजे हे 100 ग्रॅम आपण मैदा घेतला, पिठी साखर आहे 50 ग्रॅम आणि मिल्क पावडर 40 ग्रॅम आणि बटर पण 50 ग्रॅम आहे. बटर 50 ग्रॅम आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं प्रमाण आहे, हे छान लक्षात ठेवायला हवं नाही का? हो, आणि प्रमाण चुकायला नको. थोडं जर का प्रमाण चुकलं तर केक बिघडण्याची शक्यता असते. म्हणजे बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्याकडे साहित्य सगळं असतं पण केक फसतो. म्हणजे तो अगदी स्पॉन्ज केक आपण म्हणतो पण तसा होत नाही. पण त्याला कारण असं आहे की आपण हे जे प्रमाण आहे हे योग्य घेतलं पाहिजे, अगदी मोजून घेतलं पाहिजे. आणि असा वजन काटा पण बाजारामध्ये उपलब्ध आहे, म्हणजे त्याच्यावरून आपण करू शकतो. आणि समजा कुणाकडे वजन काटा नसेल, सुरुवातीला करायचं आहे, तर वाण्याकडे जायचं, किराणा दुकानाकडे, त्याच्याकडनं 100 ग्राम मैदा असं घ्यायचं आणि घरी आणून आपल्या वाटीत काढायचं की 100 ग्राम मैदा या वाटीने 1 वाटी होतोय की अर्धी वाटी होतोय. असं पण आपल्याला करता येईल. ज्यांच्याकडे सुरुवातीला वजन काटा नसेल तर ते असं पण करू शकतात. मग ते एक प्रमाण ठरलं की त्याप्रमाणे मग मैदा पिठी साखर घेऊ शकतात, वापरून घेऊ शकतात. करू शकतो. बरोबर. चालेल. मग आता हे सगळं मोजून घेतलेलं साहित्य आहे. आता काय करायचं? आता हा केकचा टीन आहे, केक भाजण्यासाठीचं भांड. याला मी आतून थोडं बटर लावून घेतलंय सगळीकडनं. बटर लावलंय. थोडा ह्याला मैदा असा घालणार, गुरगुरायचा मैदा सगळीकडे, की जेणेकरून केक भांड्याला चिकटणार नाही. आणि तो सगळीकडनं व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. आपण असं दाखवूयात का भांड जरा? मी ते केल्यावर दाखवीन, नाही तर म्हणजे ते कळेल की कसं. असं. आणि आता हे असं दिसतंय भांड. म्हणजे भांड्याला आधी बटर लावून घेतलं आणि त्याच्यावरती थोडासा मैदा भुरभरून घेतलेला आहे. आता हे साईडला ठेवून घेऊ आपण. आता हा 100 ग्राम मैदा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अच्छा, आणि 1/2 टीस्पून खायचा सोडा. हे स्पून पण बाजारात मिळतात. हो, हे पण स्पून, मेजरिंग स्पून बाजारात मिळतात. म्हणजे आपण याच्यामध्ये 100 ग्रॅम मैदा घेतला, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून सोडा घेतला. हे तिन्ही मिश्रण चाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि
ते 2दा-3दा चांगलं चाळायचं आहे. म्हणजे काय, त्याच्यात हवा जाईल आणि केक स्पॉन्जी व्हायला मदत होईल. हा असं आपण 2दा चाळून घेतलेला आहे. हा आता बाजूला ठेवूया. आता हे पण एक मेजरिंग कप आहे. तर आपल्याला ह्याच्यात 50 ml 50 ml दूध घ्यायचं आहे. आणि हे दूध ह्या मिल्क पावडरमध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि दूध आणि मिल्क पावडर आपण एकत्र मिसळून ठेवणार आहोत. म्हणजे आपण 40 ग्रॅम मिल्क पावडर घेतली होती, त्याच्यामध्ये 50 ml आपण दूध एकत्र करू. आता हे जे बटर घेतलंय आपण 50 ग्रॅम बटर घेतलंय आणि आता ह्या इलेक्ट्रिक ब्लेंडरनी हे फेटून घ्यायचं आपल्याला 2 मिनिटासाठी. आणि समजा इलेक्ट्रिक ब्लेंडर नसेल तर हँड ब्लेंडर पण चालेल. हे एकदम असं स्मूथ व्हायला हवंय. अशी चकाकी यायला हवी. झालंय फेटून? हां, हे असं फेटून झालंय. हे बऱ्यापैकी स्मूथ झालंय. आता याच्यामध्ये हे जे आपण मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण आहे ते घातलेलं आहे. आता हे परत 1 ते 1.5 मिनिटासाठी फेटून घ्यायचं, मिश्रण एकजीव होईपर्यंत. आता ही पिठी साखर 50 ग्राम घेतलेली आपण. 50 ग्रॅम पिठी साखर. मिल्क पावडर मध्ये पण थोडीशी गोडी असते म्हणून पिठी साखर 50 ग्राम घेतली. झालंय फेटून. हे 1 मिनिट तुम्ही पकडता का? मी इसेन्स टाकते याच्यात. हा हाफ टीस्पून पायनॅपल इसेन्स आहे. आपल्याला पायनॅपल इसेन्स टाकलं. ज्या फ्लेवरचा केक हवाय तो इसेन्स टाकायचा. बस झालंय. आता हे बंद करूया आपण. आता परत आपण 40 ml दूध घेऊया. म्हणजे हां, हे वरून एखाद्या वेळी आपल्याला लागू शकतं दूध मैदा घातल्यावर, म्हणून घेऊन ठेवलेलं आहे. तर ते थोडं थोडं करत टाकायचं. आता हा मैदा आहे, हा पण आपल्याला थोडं ह्याच्यात टाकायचं. आणि मग हा स्पॅच्युला किंवा असा चमचा जो असतो आपला, त्याच्यानी हे एकाच डायरेक्शननी फेटायचं आहे. याला म्हणतात कट अँड फोल्ड. कट अँड फोल्ड मेथड. तर हे असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि अगदी सावकाश, म्हणजे हळूवार हाताने, जास्त उरलेला मैदा पण आपण टाकूया. असं बॅटर आपलं तयार झालं. थोडंसं दूध लागेल आपल्याला. आधी थोडंसं घालून घ्यायचं, मग गरज
भाजली तर परत घालायचं. एवढं पुरेसं आहे हे. अच्छा, म्हणजे अशा प्रकारे मिश्रण. हां, अशा प्रकारे अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे मिश्रणाची. हा जो आपण टीन घेतला केकचा, त्याच्यामध्ये हा शक्यतोवर असा स्पॅच्युला घेतलेला बरा. हा रबरी असतो, त्याच्याने सगळं निघतं. म्हणजे हा आता हे आपण भांडं गरम करायला ठेवलेलं होतं. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि त्याच्या आत एक जाळी ठेवलेली आहे. बाकी काही असं इथे रेती वगैरे काही गरज नाही, अशी काही गरज नाही. आणि जाळी ठेवली पाहिजे कारण मग जास्त हीट नाही मिळणार. डायरेक्ट हीट मिळाली तर मग म्हणून जाळी पण ठेवली. कुकर मध्ये जी असते ती जाळी ठेवली आहे. आणि ते भांडं ठेवायचं, झाकण असं झाकून. आता हे आपण केक बेकिंगला ठेवलं आहे. 25 मिनटं लागते, साधारण 25 ते 30 मिनटं. आणि गॅस सेम ठेवायचा आहे. आणि जर का ओव्हनमध्ये करायचं असेल केक आपल्याला तर 180 डिग्रीला तेच 25 ते 30 मिनटं बेक करायचं आहे. 180 वरती 25 ते 30 मिनटं. आणि जर असा गॅसवर ठेवला तरी पण 25 ते 30 मिनटं. हां, पण मध्ये आपण चेक करून बघू शकतो 20 मिनिटांनी की झालाय का ते आपण बघायचं. म्हणजे 25 ते 30 मिनिटं आपल्याला आता वेळ लागणार आहे. आपण ब्रेक घेऊया. हो चालेल. तर आता आपण केक बेक करायला ठेवलाय, त्याला 25 ते 30 मिनिट वेळ लागणार आहे. तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. संगीत मसाल्यांची टेस्ट आहे लय भारी. विसरणी जा मसाले आता फक्त कोठे वडा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोठे आणा. कोठे मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मला असं वाटतं केक झाला असेल. हो झाला. सुगंध सुटलाय अगदी. बघूयात. असा केक तयार झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. असा हा पायनॅपल स्पंज केक तयार आहे. मेजवानी मेजवानी मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. छान रंग आलाय. जे आपण जे बटर लावलेलं होतं त्याला आणि नंतर मग मैदा भरपूर लावला, त्याच्यामुळे केक पटकन निघाला सुद्धा. आणि रंग सुद्धा खूप छान आला आणि फुललाय. फुललाय केक. हा केक आता बऱ्यापैकी थंड झालाय. तर मी आता हाताने म्हणजे उचलू शकते त्याला. म्हणजे हात
तर हा केक असं ठेवते आणि आता हा केक झालाय कसा झालाय, शिजलाय का नाही शिजलाय ते बघण्याची एक टेक्निक आहे. त्याची एक असा एक चाकू घ्यायचा आहे स्वच्छ, तो चाकू असा केकमध्ये घालायचा आणि असा तो कोरडा आला पाहिजे, पूर्ण काहीच लागलेलं नाहीये चाकूला. जर चाकूला थोडा जरी ओलसरपणा पिठाचा लागला तर केक शिजायला अजून वेळ आहे असं समजायचं. अच्छा, म्हणजे आपण मध्ये मध्ये पण चेक करून हो बघितलंय, 21 मिनिटानंतर आपण चेक करून बघितलं होतं. आणि आता पूर्ण झाल्यानंतर पण आपण चेक केलेलं आहे पुन्हा एकदा. आणि सुरी अगदी ती स्वच्छ बरोबर निघाली, त्याच्यामुळे तो केक अगदी व्यवस्थित झालेला आहे. पण आता हा असा नुसता केक बघून म्हणजे डेकोरेशन तर हवंच आहे. हो, असा नुसता खायला एवढा, कारण इतका सुगंध त्याचा छान येतोय ना की अगदी तो केक खावासा वाटतो. पण कसं आहे की सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला अगदी आपण जिभेने त्याचा आस्वाद तर घेतच असतो, त्याच्या आधी आपण डोळ्यांनी आस्वाद पण घ्यायला हवा, कारण डोळे आधी आपल्याला त्याचा आनंद देतात. बरोबर ना, कारण आपण हा इतका म्हणजे छान त्याचा सुगंध सुटलेला होता, म्हणजे अगदी खाण्याची त्याची इच्छा होती आपल्याला केक. परंतु कसं आहे की नुसता जीभ त्याचा आस्वाद घेत नाही, तर सगळ्यात आधी आपले डोळे त्याचा आस्वाद घेत असतात. आणि म्हणून त्याला सजावट पण तितकीच आवश्यक आहे. आपण दुकानामध्ये वगैरे बघतो किती छान प्रकारे सजवलेले असतात आणि मुलांना पण ते सजवलेलं जास्त असतं. म्हणजे केक किती चविष्ट जरी असला तरी मुलांना त्याचं आयसिंगचं आकर्षण जास्त असतं. तर त्याच्यामुळे मग आयसिंग पण दाखवणार आहात ना तुम्ही? आयसिंग पण दाखवणार आहे. पण मग त्याला केक एक तर त्याला केक आधी खूप थंड व्हायला हवा, कारण तेवढा अजून थंड नाहीये, एकदमच थंड व्हायला हवाय तो. 2-3 तास तरी लागतील, कारण मग तो आपल्याला लेअर मध्ये कापावा लागेल आयसिंग करण्यासाठी. तर मग गरम केक नाही कापता येणार आपल्याला. म्हणजे केक सुद्धा थंड होण्याची गरज आहे आणि आयसिंग करायला पण वेळ सुद्धा लागणार आहे. तर मग ह्याच्यावरती आयसिंग कसं करायचं, कसं सजवायचं हे आपण बघणार आहोत, पण खमंग मेजवानीच्या पुढच्या भागामध्ये. पण तुमच्याकडे देखील अशा छान छान रेसिपीज असतील आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर लिहायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल, तो असा आहे खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. तर ह्या केकवरचं आयसिंग बघणार आहोत खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.